आकाशवाणी मुंबई. श्रोतेहो, आपण ऐकणार आहोत आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगमार्गाने भावनांचे नियंत्रण याविषयी महेश सिनकर यांची माधुरी रावराणे हिने घेतलेली मुलाखत. रसिको नमस्कार. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या विशेष कार्यक्रमात आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. पतंजली असं म्हणतात की स्थिर सुखम आसनम, ज्या स्थितीत बसल्यानंतर शरीर आणि मन स्थिर होतं ते आसन. आज आपल्याला असंच करायचं आहे, आपलं शरीर आणि मन स्थिर करायचं आहे. 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून जगभरात अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. हृदय, मन आणि आपलं शरीर निरोगी ठेवण्यासाठी योगाभ्यास सर्वोत्तम मानला गेलाय. आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये तर योगविद्येला अत्यंत महत्त्वाचं असं स्थान आहे. अतिशय प्राचीन असं हे शास्त्र प्रत्यक्ष ब्रह्मदेवाकडून मानवाला मिळालेलं वरदान आहे, अशी ही आपल्या भारतीयांची श्रद्धा आहे. आणि याचा उल्लेख अनेक ग्रंथांमध्ये सुद्धा आपल्याला दिसून येतो. बरं, आपल्या आयुष्यात योग किती महत्त्वाचा आहे याचा प्रत्यय आपल्यापैकी अनेकांना कोरोना काळात आला असेल. या काळात श्वसन यंत्रणा आणि फुफ्फुसांचं आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी नियमित प्राणायाम करण्याचा सल्ला दिला गेला होता. जिथे घरातून बाहेर पडायलाच बंदी होती तिथं वॉक काय आणि जिम काय. प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजनची लेव्हल किंवा ती लेव्हल किती महत्त्वाची असते हे तेव्हाच कळलं. मानसिक, भावनिक आणि शारीरिक पातळीवर आपण प्रत्येकजण झगडत होतो त्या काळात. आणि याच काळात अनेकांनी नव्यानं योग शिकण्यासाठी सुरुवात सुद्धा केली होती. हा झाला एक भाग. असं म्हणतात की शरीर निरोगी राहण्यासाठी मन निरोगी असणं, प्रसन्न असणं आवश्यक आहे. पण आपलं आजचं आयुष्य इतकं धकाधकीचं आहे, धावपळीचं आहे, तणावपूर्ण आहे की मग आपल्या या मनाला खंबीर, शांत ठेवणं हे खूप गरजेचं झालं आहे. आणि मग भावनांचं नियंत्रण आलंच की त्याच्यामध्ये. योगमार्गानं आपल्या भावनांचं नियंत्रण कसं करता येईल आणि त्यातून कार्यक्षमता कशी वाढवता येईल हाच आपला आजच्या कार्यक्रमाचा मुख्य विषय आहे. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत श्री महेश सिनकर सर. नमस्कार सर. नमस्कार. आजच्या या कार्यक्रमात मनापासून स्वागत. धन्यवाद माधुरी. महेश सिनकर सर हे जवळपास गेली 20 वर्ष योग प्रशिक्षक आणि मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे महेश सिनकर सर योगविद्या निकेतनचे विद्यमान कार्याध्यक्ष आहेत. आज त्यांचं मार्गदर्शन आपल्याला लाभतंय ही खरंच खूप महत्त्वाची गोष्ट आहे. सिनकर सर, योग संदर्भात खरं तर खूप वेगवेगळे गैरसमज आहेत. म्हणजे असं की योग उतार वयात एकांतवासात जाऊन करायची साधना आहे किंवा मग स्थिर जागी बसून केलेलं आसन म्हणजे योग. काही जणांना असं वाटतं की श्वास रोखणं. काही जण असं म्हणतात की नाही वरवर ठीक आहे ना, काहीतरी आपल्याला झालं आणि जाता येत नाहीये व्यायाम करायला, जिम करायला, मग करूया. पण ते केव्हाही करता येतं असाही समज आहे. सुरुवात करण्यापूर्वी आम्हाला योग म्हणजे नेमकं काय हे सांगा. नमस्कार. तुम्ही अगदी योग्य सांगितलं की बऱ्याच समजुती आणि गैरसमजुती या योगविषयक सामान्य लोकांच्या मनामध्ये असतात. खरं पाहायला गेलं तर योगशास्त्र हे आध्यात्मिक उन्नतीसाठी निर्माण केलं गेलेलं शास्त्र आहे. त्यामुळे लोकांना असं वाटतं की बाबा आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण केलं की उतार वयामध्ये करायचं शास्त्र आहे. परंतु जसं आपल्याला माहिती आहे की नदीचं ध्येय हे जाऊन सागराला मिळणं असतं, तरीसुद्धा आपण वाटेमध्ये नदीला कालवे काढतो, शेतीसाठी त्याचा वापर करतो, पाण्याचा वीज निर्मितीसाठी वापर करतो, पिण्यासाठी वापर करतो, की जो मूळ उद्देश नाही. तसंच योगशास्त्राचा पण आहे की योगाचा मूळ उद्देश जरी आध्यात्मिक उन्नती असला तरीसुद्धा योगाभ्यासामुळे मिळणारे जे शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक फायदे आहेत ते लक्षात घेता हे केवळ आध्यात्मिक उन्नतीसाठी नाही तर स्वास्थ्य रक्षण, स्वास्थ्य संवर्धन आणि उपचारशास्त्र म्हणून याचं महत्त्वसुद्धा अतिशय आहे. योग हा शब्द जो आहे तो संस्कृत धातू युज यापासून तयार झालेला आहे. युज याचा अर्थ जोडणे. आत्मा आणि परमात्म्याला जोडणारं शास्त्र म्हणजे योगशास्त्र. जनरली असा सगळ्यांचा समज असतो की योगशास्त्र हे ज्यांना आध्यात्मिक उन्नतीची आवड आहे त्यांच्यासाठी आहे, असं नाही आहे. केवळ परमार्थासाठी नाही आहे, तर आपल्यासारखे जे भौतिक जगामध्ये राहणारे लोक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आहे. मला आमच्या गुरुजींचा एक आवडता श्लोक इथे उद्घृत करावासा वाटतो. तो म्हणजे अशेष तापतप्तानाम समाश्रय मठोहटा, अशेष योगयुक्तानाम आधार कमठोहटा. म्हणजे जे तापतप्त आहेत आपल्यासारखे, म्हणजे जे प्राकृतिक जीवनामध्ये, संसारामध्ये जे त्या गोष्टींनी जे
तप्त किंवा म्हणजे ज्यांना त्रास त्याचा सांसारिक गोष्टींचा आहे, अशा लोकांसाठी ते एखाद्या धर्मशाळेसारखं, किंवा आजच्या युगात म्हटलं तर एखाद्या आपण रिक्रिएशनला एखाद्या हॉटेलमध्ये रिसॉर्टमध्ये जातो तसं आहे, की तिथे जावं, थोडे दिवस आपण राहतो आणि परत आपल्या जीवनामध्ये येतो. तसं योगशास्त्र आपल्यासाठी थोडा वेळ का होईना आपण योगशास्त्राचा अभ्यास केला तर ते आपल्याला एखाद्या मठासारखं, किंवा ज्याच्यामुळे आपल्याला त्या त्रासापासून, तापतप्ता जे आपण म्हणतो त्याला, त्या त्रासापासून आपल्याला मुक्तता मिळेल, अशा प्रकारचं शास्त्र आहे. आणि जे योगशास्त्राचा रेग्युलर अभ्यास करतात त्यांच्यासाठी तर ते पृथ्वीला आधार देणाऱ्या कमठ म्हणजे टॉर्टॉईज म्हणजे आपल्या कासवासारखं आहे. त्यामुळे दोन्ही लोकांसाठी, ज्यांना आध्यात्मिक उन्नतीची आवड आहे आणि आपल्यासारखे जे सामान्य लोक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हे योगशास्त्र आहे. सर, खूप छान असं उलगडून सांगितलं आपण योगशास्त्र म्हणजे काय. पण तुम्ही योगशास्त्राकडे कसे वळलात आणि कधी वळलात? कारण 26 वर्ष हा कालखंड खूप मोठा आहे ना. तशी मला लहानपणापासून योगाची आवड होती आणि मी 1-2-3 ठिकाणी योगाभ्यासाचे छोटे छोटे कोर्स केले होते. परंतु मी महापालिकेमध्ये ज्यावेळी मी काम करतो त्यावेळी माझे एक बॉस होते अनंत अष्टेकर म्हणून. ते योगविद्या निकेतनमध्ये त्यावेळी जनरल सेक्रेटरी होते. तर त्यांना मी 1-2 प्रश्न विचारले. त्यांना लक्षात आलं की याला आवड दिसते म्हणून त्यांनी मला एक प्रथम आमचा जो वासंतिक योग वर्ग असतो तो वासंतिक योग वर्ग कर म्हणून त्यांनी मला सल्ला दिला. तो केल्यानंतर ही जी पद्धत आहे योगविद्या निकेतनची योग शिकवण्याची ती एवढी वेगळी आहे की त्याच्यामुळे मी एकदम भारावून गेलो. मी लगेच आणखीन पुढे काय, मग त्यांनी मला सांगितलं टीचर्स ट्रेनिंग कोर्स कर. मग तो योग शिक्षक प्रशिक्षण वर्ग केला आणि त्याच्यानंतर मग मी तिथे पद्मश्री सदाशिव निंबाळकर गुरुजी मला भेटल्यानंतर मग थोडंसं ज्याला म्हणायचं जीवनाकडे बघायचा दृष्टिकोन असतो तो आपोआप अशा लोकांच्या सानिध्याने बदलतो, तसा तो बदलला. नंतर मग मी टीचर्स ट्रेनिंग कोर्स जॉईन केला. टीचर्स ट्रेनिंग कोर्स पूर्ण झाल्यानंतर मग 1 वर्षभर करू, एवढा काय आपल्याला जमणार नाही आहे टीचर म्हणून काम करणं असं वाटलं होतं. पण ते 1 वर्ष संपल्यानंतर असं वाटायला लागलं की नाही अजून 1 वर्ष बघू. आणि आता ती अशी सवय झालेली आहे की जवळजवळ गेली 26 वर्ष मी तिथे टीचर्स ट्रेनिंग कोर्सला कंटिन्युअस तिथे जातो आणि आता तिथे मी प्रमुख आहे त्या टीचर्स ट्रेनिंग कोर्सचा. आणि योगविद्या निकेतनचा सुद्धा निंबाळकर गुरुजींच्या देहावसानानंतर मी कार्याध्यक्ष आहे आता. सर, तुम्ही आत्ता सांगितलं की सुरुवात कशी झाली. कसं आहे की मुळात योग शिकण्यासाठी सुरुवात कशी करावी, कधी करावी, कोणत्या वयात करावी हा एक महत्त्वाचा भाग आहे. पण तुम्ही कोणत्या वयात सुरुवात केली होती? मी साधारणपणे 17-18 वर्षाचा म्हणजे कॉलेजमध्ये असताना योगशास्त्राची सुरुवात म्हणजे त्याचा अभ्यास केला होता. परंतु काय आहे की हल्ली गल्लोगल्ली आपल्याला क्लास दिसतात, तर तशाच एखाद्या क्लासमधून माझी सुरुवात त्यावेळी झाली होती. परंतु आपल्याला जर का खरोखर म्हणजे योगाभ्यास जर का करायचा असेल तर साधारणपणे एक 12 ते 13 वर्ष हे जे वय आहे हे वय मुलांना योग्य प्रकारे योगाभ्यास करण्यासाठी हे मानलं जातं. कारण त्या वयामध्ये आपली शरीराची आणि मेंदूची वाढ ही पूर्ण झालेली असते, थोडीशी मानसिक जाण आलेली असते, मॅच्युरिटी असते. ती आल्यानंतर योगाभ्यास करणं उचित राहील. याचं कारण की योगाभ्यासामध्ये मनन, चिंतन, स्थिरता, शिथिलता, धारणा, ध्यान आदी गोष्टीवरती भर दिलेला असतो. पण लहान मुलांचं कसं असतं की त्यांना ती गती, शक्ती, काही जलद हालचाली, थोडीशी विविधता त्यांना पाहिजे असते. आणि मुख्य म्हणजे त्यांना मनोरंजन किंवा त्याच्यामध्ये काहीतरी स्पर्धा असावी असं त्यांची इच्छा असते. पण ह्या गोष्टी योगाभ्यासामध्ये नसतात की ज्या मुलांच्या मनोवृत्तीला आणि त्यांच्या त्यावेळच्या वयाच्या स्वभावाला थोडंसं जुळणारं नसतं योगाभ्यास. आणि म्हणून अगदी बालपणी योगाभ्यास त्यांना शिकवणं आवश्यक नसतं. परंतु एखाद्या छोट्या मुलाला जर का दमा असेल किंवा त्याची खुरटलेली वाढ असेल, उंची वाढत नसेल किंवा बालपणामध्ये थोडीशी स्थूलता असेल तर त्या बालकांच्या दोषावरती काही योगिक प्रकार त्यांना आपल्याला शिकवता येतात. आणि योगाभ्यासाचे लाभ बघता त्यांची पुढील आयुष्यामध्ये योगाभ्यास करण्याची मनोवृत्ती निर्माण व्हावी या दृष्टीने काही योग सदृश्य व्यायाम प्रकार सुद्धा त्यांना शिकवायला बालपणामध्ये हरकत नाही. योगाभ्यासाच्या माध्यमातून भावनांचं नियंत्रण कसं करता येईल आणि कार्यक्षमता कशी वाढेल? 40, 50 आणि 60 या वयाच्या प्रत्येक टप्प्यावरनं मानसिक, शारीरिक आणि भावनिक समस्या वेगवेगळ्या आहेत. आपण सुरुवात 40 पासून करूया. 40 नंतर शरीरात सुद्धा अनेक बदल होत असतात. विशेषतः स्त्रियांमध्ये हार्मोनल चेंजेस होतात, तिथेही बदल होतात. मूड स्विंग होतात, चिडचिड होते, मध्येच रडू येतं, भावना अनावर होतात.
थकवा येतो, सांधेदुखी, डोकेदुखी अशा अनेक समस्या हळूहळू डोकं वर काढतात. तर या सगळ्याला ना योगासनांच्या माध्यमातून स्थिरता कशी येऊ शकते? फार छान प्रश्न आहे. पहिली गोष्ट म्हणजे 40शी तुम्ही म्हणता किंवा स्त्रिया म्हणता, परंतु हठप्रदीपिकेमध्ये एक छोटासा श्लोक आहे की युवा वृद्धोती वृद्धो वा व्याधितो दुर्बलोपी वा. म्हणजे काय की तरुण माणूस तर योगाभ्यास करू शकतोच, वृद्ध, अतिवृद्ध, व्याधित म्हणजे आजारी आणि दुर्बल असा माणूससुद्धा योगाभ्यास करू शकतो. योगाभ्यास करायला कोणत्याही प्रकारचं वय, धर्म, जाती, लिंग याचं कोणतंही बंधन नाही. त्यामुळे योगाभ्यास हा जो आहे तो कोणीही करू शकतो. भारतीय तत्त्वज्ञानामध्ये मी तुमचं जे उत्तर आहे की मगाशी की जे 40शी नंतर जे मनाच्या ज्या काही स्थिती बदलतात किंवा ज्या काही हार्मोनल चेंजेस येतात त्यामुळे ताणतणाव निर्माण होतो, तर त्या दृष्टीने मी थोडंसं सविस्तर उत्तर देऊ इच्छितो की भारतीय तत्त्वज्ञानामध्ये एक मोक्षाची कल्पना आहे, जी म्हणजे जन्म आणि मृत्यू याच्या फेऱ्यामधून माणसाला मुक्तता देणं. तर जर का माणसाला मोक्षापासून कोणी जर का थांबवू शकत असेल तर ते म्हणजे आपलं मन. मैत्रेयी उपनिषदामध्ये असं म्हटलेलं आहे की मन एवं मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयोग. म्हणजे मन हे एकमेव असं कारण आहे की जे माणसाला जन्म आणि मृत्यूच्या फेऱ्याच्या आणि पुनर्जन्माच्या बंधनामध्ये टाकू शकतं किंवा त्याला त्यापासून मुक्ततासुद्धा देऊ शकतो. म्हणजे भौतिक सुखाच्या मागे जर का मन लागलं तर आपल्याला माहिती आहे की भौतिक सुख कधी पूर्ण होत नाहीत. त्यामुळे जन्म आणि मृत्यू याचे जे फेरे आहेत ते चालूच राहतात. कारण आपल्या भारतीय तत्त्वज्ञानाचा असा विचार आपल्याला आहे की एका जन्मात जर का आपली काही इच्छा आकांक्षा पूर्ण नाही झाल्या तर त्या दुसऱ्या जन्मामध्ये पूर्ण कराव्या लागतात. पण तेच मन विरक्त झालं की तुम्हाला मोक्षाकडे घेऊन जातं. आणि त्यामुळे योगशास्त्रामध्ये अनेक, किंबहुना मी तर म्हणेन सर्व साधना ज्या आहेत त्या मनात येणारे विचार, भावना आणि तरंग जे आहे त्यांचा निग्रह करण्यासाठी किंवा त्यांना संतुलित करण्यासाठी त्या सर्व साधना आहेत. त्यामुळे धारणा, ध्यान, प्राणायाम हे मनात निर्माण होणाऱ्या विषयांची निवृत्ती व्हावी या दृष्टीने त्यांची निर्मिती झालेली आहे. परंतु याचा अर्थ असा नाही की केवळ आध्यात्मिक उन्नतीसाठी किंवा त्याची इच्छा असणाऱ्यांसाठी योगशास्त्र हे तयार झालेलं आहे. हल्लीच्या युगामध्ये तुम्ही जर का पाहाल तर 80% आजार हे मनोकायिक असतात. म्हणजे जे पहिल्यांदी मनाच्या स्तरावरती निर्माण होतात आणि त्याचं कारण आहे ते म्हणजे तणाव. आणि त्या तणावाला जर का मनाच्या स्तरावरती जर का आपण कंट्रोल केलं नाही, त्याला काबूमध्ये आणलं नाही तर मग ते शारीरिक व्याधीच्या रूपाने ते बाहेर येतात. जसं की मधुमेह आहे, हायपरटेन्शन आहे, अस्थमा आहे, काही प्रकारची पाठदुखीसुद्धा जी आहे ती सुरुवातीला मनाच्या स्तरावर तणावाच्या वेळी आपली पाठदुखी कदाचित ती त्यावेळी आपल्याला जाणवत नाही, ज्यावेळी आपल्याला खूप तणाव असतो. पण नंतर तणाव संपला की मग ती पाठदुखी आपली थोडंसं डोकं वर काढते. त्यामुळे या सर्व विकारांना मनोकायिक विकार असं म्हटलं जातं. त्या मनोकायिक विकारांमध्ये सुद्धा तुमच्या मनामधल्या ज्या भावना आहेत त्यांचं संतुलन जर का असेल तर हे जे विकार आहेत ते नियंत्रणाखाली ठेवता येतात. आणि त्यामुळे केवळ 40शीतल्या स्त्रियांसाठीच असं नाही, कोणत्याही तणावामुळे किंवा कोणत्याही वयामध्ये जर का तुम्हाला जर का मनाशी संबंधित जर का कोणतेही विकार असतील तर त्या विकारांवरती योगशास्त्र हा अतिशय उत्तम उपाय आहे. मग या संदर्भात कुठली महत्त्वाची आसनं सांगता येतील? महिलांसाठी जर का पाहिलं तर महिलांचं साधारणपणे एक ज्या फेजेस आहेत त्यांच्या आयुष्यातल्या त्या म्हणजे सुरुवातीचा एक पौगंडावस्था आपल्याला म्हणता येईल, त्याच्यानंतर तारुण्यावस्था म्हणता येईल, त्याच्यानंतर जे विवाह झाल्यानंतर जी तारुण्यावस्था, त्याच्यानंतर रजोनिवृत्तीचा काळ जो आहे 40शी नंतरचा काळ, आणि रजोनिवृत्ती नंतरचा काळ आणि वृद्धापकाळ, असे 5 त्याच्या ज्या स्टेजेस आहेत त्या प्रत्येक स्टेजमध्ये योगाभ्यास हा महत्त्वाचा असतो. त्यातल्या त्यात तुम्ही जे म्हणताय की जो रजोनिवृत्तीचा मला वाटतं तुम्हाला जो अपेक्षित काळ आहे त्या काळामध्ये खरोखरच आपले हार्मोनल चेंजेस बरेच होत असल्यामुळे महिलांमध्ये बरेचदा चिडचिड होते किंवा जे हॉट फ्लशेस आपण ज्यांना म्हणतो तशा प्रकारचं हे होतं, अकारण रडू येतं किंवा ज्याला मूड डिसऑर्डर आपण म्हणतो तशा प्रकारचे असतात. आणि त्यासाठी प्राणायाम हा अतिशय महत्त्वपूर्ण योगाभ्यास आपल्याला त्याला म्हणता येईल. बाकीची आसनंसुद्धा आहेत की जेणेकरून त्यांचं बाकीचं हार्मोनल बॅलन्स हे नीट राहील. पण जे भावनांचा जो संबंध आहे, भावनांच्या संतुलीकरणाकरता आपल्याला प्राणायामाचा अभ्यास करता येईल. असं म्हटलं जातं की श्वास आणि भावना यांचा जवळचा संबंध आहे. चले वाते चलम चित्तम निश्चले निश्चलम भवेत. म्हणजे तुमचं जर का श्वासप्रश्वास जोराने चालू असेल तर याचा अर्थ तुमच्या भावना या तीव्र आहेत. आणि ज्यावेळी तुमचा श्वासप्रश्वास हा शांत ज्यावेळी होतो त्यावेळी तुम्हाला असं म्हणता येईल की तुमच्या
भावनासुद्धा थोड्याशा संतुलित आहेत असं. आणि हे सगळं आत्ता नाही, आपल्या सायकोलॉजिस्ट आहेत त्यांनी आत्ता हे कदाचित त्यांनी म्हटलं असेल, पण हे फार पूर्वी आपल्या हठयोगाच्या जे ग्रंथकर्ते आहेत त्यांनी म्हणून ठेवलेलं आहे की म्हणजे त्यांचं जे निरीक्षण होतं ते किती चपखल आणि सूक्ष्म होतं ते पहा. तुम्हाला मी उदाहरण एक देतो की आपण एखाद्या अंधाऱ्या खोलीत गेलो आणि तिथे कोणीतरी समजा पांढरे कपडे घातलेली व्यक्ती आपल्याला दिसली, तर आपण म्हणतो की अगदी माझा एक क्षण श्वास थांबला. म्हणजे भीतीची तीव्र भावना आणि श्वासप्रश्वास याचा कुठेतरी संबंध आहे. अतिशय आनंद होतो त्यावेळी आपण असं म्हणतो की वेन द हार्ट इज फुल टंग इज टाईड. म्हणजे आनंदाने मला म्हणजे जेवढा माझा श्वासप्रश्वास एवढ्या जोरात चालू आहे की मला बोलताही येत नाही आहे. म्हणजे तीव्र आनंदाची भावना असो, तीव्र संताप असेल तरी माणूस थरथर कापतो, त्याचा श्वासप्रश्वास जोराने चालू होतो. आणि दुःखामध्ये ज्यावेळी आपण थोडेसे हुंदके देतो तो सुद्धा एक प्रकारचा श्वासप्रश्वासच आहे. म्हणजे ज्यावेळी तुमच्या भावना तीव्र असतात त्यावेळी तुमचा श्वासप्रश्वास हा तीव्र गतीने चालू असतो. आणि ज्यावेळी तुमचा श्वासप्रश्वास हा संथ होतो, म्हणजे प्राणायामाने तो आपोआपच संथ होतो, तर त्यामुळे तुमच्या भावनांचं सुद्धा नियमन होतं. आणि त्यामुळे महिलांना, म्हणजे ज्या 40 पुढच्या ज्या महिला आहेत त्यांनी भुजंगासन, शलभासन, हलासन, परिवर्तित चक्रासन, वक्रासन, हंसासन, योगमुद्रा, अग्निसारसारखी किंवा कपालभातीसारखी शुद्धिक्रिया, भस्त्रिका किंवा उज्जाईसारखा प्राणायाम, ध्यान, चैतन्यासन असा एक सर्वांगीण योगिक अभ्यास जर का आपण आपल्या क्षमतेनुसार केला, खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवलं, तर या तक्रारी हळूहळू नाहीशा होतात. आणि अधूनमधून सौम्य वमनासारखी एखादी शुद्धिक्रिया जर का केली तर ॲसिडिटी, गॅसेस, अपचन हे जे दोष आहेत हे दोषसुद्धा दूर होतात. आता याच्यामध्ये कसं आहे की बरेचदा ना वेळ मिळत नाही. माझ्या ओळखीची एक व्यक्ती आहे, ती मला सांगते की मी लोकलमधून प्रवास करताना सुद्धा मध्ये मध्ये प्राणायाम करते. तर असे काही मार्ग आहेत का की जे प्रवासात सुद्धा प्राणायाम केलेलं चालतं, आणखी कुठल्या गोष्टी केल्या तर चालतात? आता या प्रश्नाचे मी 2 भाग करेन. पहिला भाग जो आहे तो वेळेचा आहे. तर काही लोक जे म्हणतात की मला अजिबात वेळ मिळत नाही, तर अशा लोकांना मी असं सांगेन की जे चैतन्यासन, म्हणजे पूर्वी ज्याला शवासन पारंपरिक म्हटलं जातं, ते शवासन तुम्ही झोपण्यापूर्वी जर का अर्धा तास आधी जर का केलं तर त्याचे जे परिणाम आहेत, त्यामुळे जे रिलॅक्सेशन मिळतं, चैतन्य मिळतं, ते असं मिळतं की तुम्हाला अतिशय गाढ झोप लागते. आणि काही वेळेला असं होतं ना की आपण सकाळी अलार्म वाजल्यावर आपण उठतो, पण तो अलार्म बंद करतो आणि परत झोपतो आपण, आणि नंतर मग तो अर्धा पाऊण तासाने आपण उठतो, कारण याचं कारण आपली झोप पूर्ण झालेली नसते. पण चैतन्यासन किंवा भ्रामरी प्राणायाम हे जर का तुम्ही झोपण्यापूर्वी एक अर्धा पाऊण तास आधी जर का केलेत, तर त्याच्यामुळे जी गाढ झोप लागते ती तुम्ही सकाळी ज्यावेळी उठता त्यावेळी तुम्हाला प्रफुल्लित वाटतं, तुम्ही एका झटक्यात तुम्ही उठता आणि कामाला लागता. आणि मग हा जो अर्धा पाऊण तास जो आपण बिछानामध्ये वाया घालवतो, तो वेळ तुम्ही योगाभ्यासासाठी सकाळचा जो ब्रह्ममुहूर्त म्हणतो तो आपण वापरू शकतो. आणि त्यामुळे आपल्याला ज्यांना वेळ मिळत नाही अशा लोकांना मी नेहमी सांगतो की अमेरिकेचे जे राष्ट्राध्यक्ष होते बिल क्लिंटन, तर ते बिल क्लिंटन ज्यावेळी व्हाईट हाऊसमध्ये होते त्यावेळी सुद्धा ते स्वतःसाठी 1 तास व्यायामासाठी काढत असत. तर जर का आपण असं जर का एखादी कारण सांगत असू आपण की मला वेळ मिळत नाही, तर आपण काय अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षापेक्षा आपण बिझी नसतो. त्यामुळे हे कारण मला फारसं संयुक्तिक वाटत नाही. परंतु दुसरा जो तुम्ही भाग होता की लोकलमध्ये बसून प्राणायाम एखादा करण्यासारखा आहे का, तर त्याच्यासाठी एक गमतीशीर एक आपल्याकडे उदाहरण आहे. ते म्हणजे एक उज्जाई प्राणायाम नावाचा प्राणायाम आहे की असं हठयोगामध्ये म्हटलेलं आहे, गच्छता तिष्ठता कार्यम उच्छायाख्यातु कुंभकाः. म्हणजे तुम्ही गच्छता म्हणजे जाताना, तिष्ठता म्हणजे उभे असताना, आणि कार्यम म्हणजे काम करत असताना सुद्धा उज्जाई प्राणायामाचा तुम्ही अभ्यास करू शकता. म्हणजे की त्याच्यासाठी जे प्राणायामामध्ये जी काही बंधनं आहेत, जे काही रेशिओज आहेत किंवा जे काही त्रिबंध लावायचे आहेत, हे सगळे जी काही बंधनं आहेत त्या बंधनापासून मुक्त असा प्राणायाम जो असेल कोणता, तर तो उज्जाई प्राणायाम आहे. तो उज्जाई प्राणायाम तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही करू शकता. त्याला फारशी बंधनं नाहीत. हे सगळे जे काही नियम आहेत त्या नियमामधून त्यामध्ये थोडीशी मोकळीक दिलेली असते. त्यामुळे उज्जाई प्राणायाम मात्र तुम्ही नक्कीच रेल्वेमध्ये असताना करू शकता. फक्त श्वासावर लक्ष केंद्रित करा. येस. आपली जीवनशैली आता इतकी बदलली आहे ना की नैराश्य, चिंता जीवनाचा एक भाग होत चालली आहेत. म्हणजे अगदी तरुण वयात सुद्धा काही जणांना मानसिक विकार किंवा आजार होताना दिसतात.
अशा परिस्थितीतून त्यांना योगाभ्यासाच्या मदतीनं बाहेर काढता येतं का किंवा येऊ शकतं का? नक्कीच, टू सर्टन एक्सटेंट याचं उत्तर होय आहे की तुम्ही ध्यानासारखी जी साधना आहे ती ध्यानासारखी साधना तुम्ही एकदा का त्याचा अभ्यास करायला सुरुवात केली की ध्यान किंवा धारणा या काय आहेत, तर आपलं जे मन आहे ते मन चंचल असतं आणि ते कायम एका विषयावरून दुसऱ्या विषयाकडे, दुसऱ्या विषयाकडून तिसऱ्या विषयाकडे असं कायम त्याचं धावत असतं. तर त्यावेळी ज्यावेळी तुम्ही धारणा करता किंवा अगदी सहज सोपी जी प्राणधारणा आहे ती प्राणधारणा तुम्ही केलीत की त्या धारणेचा अर्थच असा आहे की तुमच्या मनाला एका विषयावरती थोडा वेळ का होईना एकाग्र करणं. म्हणजे जे मन अनेक विचारांवरती धावत असतं त्याला त्या अनेक विचारापासून विलग करून एका विचारावरती कायम ठेवणं म्हणजे धारणा. असे धारणासारखे अभ्यास जर का केले, ध्यानासारखा साधनातीचा अभ्यास जर का अशा तरुणांनी केला तर नक्कीच त्यांना तणावापासून मुक्ती मिळेल आणि हे जे तणावामुळे येणारं जे किंवा कॉम्पिटिशनमुळे येणारं जे नैराश्य आहे, चिडचिड आहे किंवा त्यातून उद्भवणारे जे अँझायटीसारखे जे मानसिक विकार आहेत त्यावरती आपल्याला मात करता येईल. पण कसं आहे की ध्यान म्हटल्यानंतर एकदम आध्यात्मिक गोष्टीकडे आपण वळतोय अशी धारणा होते. मग जेव्हा तरुणांचा प्रश्न येतो तेव्हा म्हणतात की अरे ध्यान आत्ता आम्ही या वयात कसं करायचं आणि का करायचं? असे जे लोक असतात की ध्यान म्हटलं की थोडंसं सरसावून बसतात किंवा थोडंसं घाबरून बसतात की हे ध्यान म्हणजे आमच्यासाठी नाही आहे. ध्यान आणि ध्यान म्हणजे काय की ज्यांना आध्यात्मिक उन्नती वगैरे करायची अशा लोकांनी ते ध्यान करावं, आपल्यासाठी नाही. तर अशा लोकांना जे गोरक्षनाथ हे जे हठयोगामधले एक अतिशय मोठं व्यक्तिमत्व होऊन गेलं, त्यांनी ध्यानाविषयी असं म्हटलंय की हसीबा खेळीबा धरीबा ध्यानम अहर्निशम करीबा ब्रह्मज्ञानम. म्हणजे अगदी ध्यान हे जे आहे हे गंभीरपणे किंवा काहीतरी गहन अशी साधना आहे असं न मानता ध्यान हे हसत खेळत झालं पाहिजे. म्हणजे जसं आपण आपल्या घरातल्या लोकांशी किंवा आपल्या मित्रांशी किंवा आपल्या शेजाऱ्यांशी बोलताना जो अनौपचारिकपणा आपल्या बोलण्यामध्ये असतो तसंच अनौपचारिक रीतीने तुमचं ध्यान झालं पाहिजे, सहजगत्या झालं पाहिजे. जर का त्याच्यामध्ये कोणताही औपचारिकपणा आला तर तो औपचारिकपणा मात्र त्याच्यामध्ये आला तर अजिबात ते ध्यान होणार नाही. आणि पतंजलीने म्हटलं की यथा अभिमत ध्यानात व्हा. म्हणजे तुम्ही तुमच्या आवडीचा विषय निवडून त्याच्यावरती आपलं मन एकाग्र करा. आवश्यक नाही आहे की तुम्ही फक्त श्वास प्रश्वासावरती ध्यान केलं पाहिजे, आवश्यक नाही की तुम्ही एखाद्या देवतेवरती ध्यान केलं पाहिजे. तुमच्या आवडीचा विषय तुम्ही निवडून ज्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त वेळ तुमच्या मनाला एकाग्र करू शकाल अशा गोष्टीवरती अगदी सहजगत्या अनौपचारिकरित्या जर का तुमचं मन एकाग्र राहिलं तर त्या ध्यानामधून त्याचे जे ते म्हणजे करणं अगदी सहज सोपं असतं. त्यातून जे लाभ आहेत त्यामुळे हे जे मनोकायिक किंवा मानसिक जे विकार आहेत, अँझायटीसारखे, चिडचिडसारखे किंवा नैराश्यासारखे, यावर आपल्याला नक्कीच मात करता येते. सराशी किती आसन आहेत? आसनाविषयी असं म्हटलं जातं की एक श्लोकच आहे की आसनानी समस्तानी यावंतो जीवजंतवहा. म्हणजे जेवढ्या योनी आहेत प्राणी मात्रांच्या तेवढी आसनं असू शकतात. म्हणजे जर का म्हटलं की त्याची ही जी योगाभ्यासाची जी प्रारंभिक जी तत्व आहेत ती तत्व एकदा का तुम्ही आत्मसात केलीत ना की नंतर तुम्ही तुमचं स्वतःचं आसन पण ते डिझाईन करू शकता आणि त्याला आपलं नाव देऊ शकता की बाबा माधुरी आसन, हे नवीन आसन मी डिझाईन केलेलं आहे, असं सुद्धा तुम्हाला करायला काही हरकत नाही. पण त्याच्यासाठी सुरुवातीला त्याची तत्व तुम्हाला कळली पाहिजे. त्यामुळे आसनं किती आहेत असं काही नाही, असंख्य आसनं असू शकतात. आता याच्यामध्ये अनेकांना असं कळत नाही की काही जण योगासनं करण्याचा सल्ला सकाळी देतात, काही जण म्हणतात की संध्याकाळी केलं तर जास्त चांगलं. सर्वोत्तम वेळ कुठली आहे आणि योगाभ्यास कधी करू नये? योगाभ्यासासाठी सर्वोत्तम वेळ म्हणजे सकाळची वेळ. कारण यावेळी पोट तुमचं सहसा रिकामं असतं. म्हणजे शौचादी जे प्रातर्विधी असतात ते आटोपल्यावरती योगाभ्यास करणं उत्तम. पण समजा सकाळची वेळ काही कारणाने जमत नसेल तर जेवणापूर्वी संध्याकाळी योगाभ्यास करणं ते सुद्धा योग्य आहे. असं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की पोट रिकामं असताना योगाभ्यास आपल्याला करणं आवश्यक असतं. एक भोजनानंतर 4 ते 4.5 तासाच्या गॅप नंतर योगाभ्यास करणं उचित राहील. दुपारी जर का तुम्ही फराळ केला असेल, थोडंसं स्नॅक्स घेतलं असेल तर त्याच्यानंतर 2 तासांनी किंवा चहा किंवा सरबत आधी कोणतंही पेय जर का घेतलं असेल त्याच्यानंतर तासाभराने जर का तुम्ही योगाभ्यास केलात तर ती वेळ उचित राहील. आणि योगाभ्यास केल्यानंतर
एक अर्धा तासाचा वेळमध्ये जाऊ द्यावा आणि नंतर मग तुम्ही भोजन, तुम्हाला जे काही करायचं असेल, जेवण जे काही करायचं असेल ते केलं, तसं करायला आपल्याला हरकत नाही. आता जनरली जे याचं कारण काय आहे, तर ज्यावेळी तुमचं पोट भरलेलं असतं त्यावेळी तुमच्या पोटावरती निरनिराळे दाब येतात तुम्ही ज्यावेळी योगाभ्यास करता त्यामुळे त्रास होण्याची शक्यता असते. आणि त्याच्यापेक्षाही महत्त्वाचं कारण म्हणजे ज्यावेळी तुम्ही जेवल्यानंतर तुमची पचनसंस्था ही कार्यरत असते आणि तुमचा जो रक्तप्रवाह जो आहे तो पचनसंस्थेकडे जात असतो. आणि त्यावेळी तुम्ही जर का निरनिराळी आसनं किंवा दुसरे काही योगिक प्रकार जर का केलेत तर तो जो प्रवाह जो पचनसंस्थेकडे जाणं अपेक्षित आहे तो वळवला जातो, दुसऱ्या अवयवांकडे जाऊ शकतो आणि त्यामुळे पचनाची जी नैसर्गिक प्रक्रिया आहे त्यामध्ये बाधा येऊ शकते आणि ते उचित नाही. आणि त्यासाठी हा जो 4-4.5 तासाचा जो याच्यामध्ये जी गॅप ठेवणं जे आहे ती गॅप ठेवणं आवश्यक आहे. योग साधना रोज करता येते का, म्हणजे आपल्या जीवनशैलीचा एक भाग म्हणून? आता कसं जिम करणारे असतात ते 3 दिवस कार्डिओ केलं, 3 दिवस आणि काही केलं असं ठरवलेलं असतं, पण योग साधनेमध्ये असं काही आहे का? हल्ली काय झालं की लोक जे फिटनेसच्या मागे असतात त्यांना त्यांचा एक असा समज असतो की मला फिटनेस तर मला बंद नाही करायचा, पण मला योगाभ्याससुद्धा करायचा आहे, तर मी काय करावं, हे साधारणपणे एक लोकांचं असा त्यांचा विचार असतो. काही लोक असंही समजतात की योग हा सुद्धा एक प्रकारचा व्यायाम आहे, असं काही लोकांचा समज असतो. तर ज्या अर्थाने व्यायाम हा शब्द प्रचलित आहे ना, तर त्या अर्थाने योगासनं किंवा योगाभ्यास हा व्यायाम नाही. योग प्रकार आणि व्यायाम दोघंही त्यांचं जे उद्दिष्ट आहे ते म्हणजे स्वास्थ्य रक्षण आणि संवर्धन हा जो त्यांचा उद्देश आहे, त्यामुळे दोघंही एकमेकांना पूरक आहेत. परंतु योगशास्त्राची किंवा योगाभ्यासाची जी कक्षा आहे ना ती मात्र सीमित नाही आहे. योगाभ्यासाने संतुलित व्यक्तिमत्व हे अपेक्षित आहे. तसंच व्यायाम आणि आसन आदी प्रकार जे काय त्याच्यामध्ये फार अंतर आहे, त्यामुळे त्याला व्यायाम नाही म्हणता येणार. पण मग प्रश्न जर का तुम्ही विचारलात की योगाभ्यास आणि व्यायाम यामध्ये काय लोकांनी करावं, तर प्रत्येक शास्त्राचं आपल्या आपल्या परीने एक श्रेष्ठत्व असतं. एखाद्याला समजा बॉडी बिल्डिंग करायची असेल, 6 पॅक ॲब हवा असेल, तर नुसतं आसनं करून काय तो मिळणार नाही. हे तर सरळ आहे, त्याला की जिम करणं आवश्यक आहे, दंड बैठका आदी तो जो व्यायाम आहे तो करणं आवश्यक आहे. परंतु तुम्हाला जर का एक सर्वांगीण उन्नती पाहिजे असेल किंवा तुमचं न्यूरोमस्क्युलर कॉर्डिनेशन पाहिजे असेल, समतोल व्यक्तिमत्व, सर्वांगीण स्वास्थ्य, लवचिकता पाहिजे असेल, तर ती योगाभ्यासाने जेवढी प्रमाणित होईल तेवढी कदाचित व्यायामाने प्राप्त होणार नाही. आणि त्यामुळे योगाभ्यास आणि व्यायाम यांचे उद्देश आणि त्यांचे जे तंत्र आहे त्याच्यामध्ये भिन्नता असल्याने त्याची श्रेष्ठता कनिष्ठता हे असं ठरवणं तर्कदुष्ट ठरेल. परंतु एक गोष्ट मात्र आहे की दोन्ही गोष्टी एकमेकांना पूरक आहेत आणि त्यासाठी फक्त आपण एक काम केलं पाहिजे की कोणताही योगाभ्यास आणि कोणताही व्यायाम याची जी उद्दिष्ट आणि शरीरावर होणारे परिणाम लक्षात घेता दोघांमध्ये 20 मिनिटं ते अर्धा तासाचं अंतर ठेवणं आवश्यक आहे. म्हणजे मी असाही क्रम पाहिलाय लोकांचा की सकाळी उठतात, योगाभ्यास करतात, नंतर वॉकला जातात आणि त्याच्यानंतर जिमला जातात. तर हे असं करणं योग्य आहे का? अतिशय उत्तम आहे, पण ते काही असं त्याला काही फार हार्ड अँड फास्ट असं आपल्याला म्हणता येणार नाही. याचं कारण की असं म्हटलं होतं की सकाळची वेळ, जसं मी म्हटलं की योगाभ्यासासाठी किंवा आसनांसाठी अतिशय अनुकूल वेळ आहे. परंतु काय होतं की समजा संध्याकाळी तुम्ही जर का पाहिलं तर संध्याकाळी थोडंसं तुमचे मसल्स हे थोडेसे दिवसभराच्या कामाने थोडेसे शिथिल झालेले असतात, जॉईंटसुद्धा थोडेसे शिथिल झालेले असतात. त्यावेळी तुम्हाला आसनांची अंतिम स्थिती अतिशय चांगल्या प्रकारे तुम्हाला अनुभवता येते. परंतु तुम्ही जर का त्याच्यामध्ये 20 मिनिटाचं अंतर ठेवलं तुम्ही, म्हणजे योगाभ्यास, व्यायाम किंवा वॉक आणि जिम, तर ते सर्वात उत्तम राहील. कारण जे रक्ताभिसरण आहे, जे व्यायामामध्ये जोरात चालतं आणि योगाभ्यासामध्ये जे ब्लड प्रेशर जे आहे ते थोडंसं कमी होतं. इवन तुमचं पल्स रेट आहे, हृदयाची गती आहे किंवा तुमचं ब्लड प्रेशर आहे, या गोष्टी व्यायामामध्ये वाढतात आणि योगाभ्यासामध्ये त्या स्थिर राहतात किंवा उलट चांगल्या प्रकारे जर का तुम्ही योगाभ्यास करत असाल तर ते सगळं कमी होतं. तर त्यामुळे या दोन गोष्टींमध्ये थोडंसं शरीराला ॲडजस्ट व्हायला वेळ द्यायला अर्ध्या तासाची गॅप ठेवणं ही आवश्यक आहे. आणि तुम्ही एकामागोमाग एक जरी केलं एक अर्ध्या तासाच्या गॅपनी तर त्याचा परिणाम उलट जास्त चांगला होईल. कारण हे दोन्ही शास्त्र जे आहेत, व्यायाम झाला काय किंवा तुमचं योगाभ्यास झाला, तर त्या दोन्हींचा उद्देश हा जो आहे हा फक्त स्वास्थ्य रक्षण आणि स्वास्थ्य संवर्धन हा आहे. त्यामुळे एकमेकांना दोन्ही गोष्टी ह्या पूरक ठरतात. भावना आणि विचार करण्याची पद्धत बदलली तर आयुष्यात अविश्वसनीय असे बदल घडून येऊ शकतात.
हार्वर्ड मेडिकल स्कूलमध्ये यावर संशोधन झालंय की योग आणि ध्यान यांचा दीर्घकालीन अभ्यास केलेल्यांमध्ये अनेक रोगांशी लढू शकणारे जीन्स सक्रिय झालेत. महत्त्वाची गोष्ट अशी की योग रोगप्रतिबंधक आहे का रोगनिवारक? योगाभ्यास ज्यावेळी तुम्ही करता, मग ते आसन असतील, बंध असतील, मुद्रा असतील, प्राणायाम असतील, शुद्धिक्रिया, या सगळ्यांचा एक कॉम्प्रिहेन्सिव्ह म्हणजे एक एकात्मिक असा त्याचा जो परिणाम होतो, त्यामुळे काय होतं की आम्ही योगशास्त्राचे जे लाभ आहेत ते लाभ आम्ही 3 भागामध्ये त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. एक म्हणजे स्थानीय लाभ किंवा ज्याला आम्ही लोकल बेनिफिट्स म्हणतो, की जे तुम्ही आसनाने तुम्ही जर का बॅकवर्ड बेंड केलं तर तुमच्या पाठीच्या कण्यावरती त्याचा लाभ येतो, त्याचा जो परिणाम होतो त्याला स्थानीय लाभ म्हणतात. दुसरा जो लाभ आहे तो म्हणजे त्याला आम्ही असोसिएटेड बेनिफिट म्हणतो, म्हणजे जो त्याच्या सहपरिणाम ज्याला आपल्याला मराठीत म्हणता येईल, की जसं तुम्ही धनुरासन करता त्यावेळी तुमच्या पाठीच्या कण्यावरती तो जो प्राथमिक लाभ जो आहे, लोकल इफेक्ट जो आहे तो तर होतोच, पण तुमची छाती विस्फारली गेल्यामुळे तुमचं श्वसन सुधारतं, हा त्याचा सहपरिणाम आहे. आणि त्यातला सर्वात महत्त्वाचा जो योगाभ्यासाचा जो लाभ आहे त्याला केंद्रीय परिणाम असं म्हटलं जातं किंवा सेंट्रल इफेक्ट म्हटलं जातं. तो प्रत्येक योगाभ्यासाचा सेंट्रल इफेक्ट हा एकच आहे आणि तो म्हणजे आपल्या नर्वस सिस्टीमवरती होणारा परिणाम आहे. फक्त ते आसन तुम्ही कशा प्रकारे करता, किती सहजतेने करता, कोणत्या म्हणजे जी टेक्निक आहे ते किती योग्य टेक्निक तंत्रांनी करता, त्यावर तो त्याची जी डिग्री आहे ती त्याच्यावरती परिणामकारकता जी आहे ती त्यावर अवलंबून असते. आणि तो जो आपल्या मनावरती की आपल्या जे नर्वस सिस्टीमवरती जो इफेक्ट असतो, तो नर्वस सिस्टीमवरचा इफेक्ट हा अतिशय महत्त्वाचा आहे, कारण त्यामुळेच आपली जी रोगप्रतिकार शक्ती जी आहे ती रोगप्रतिकार शक्ती हळूहळू ही वाढत असते. म्हणजे योगाभ्यास हा तुम्हाला किंवा योगिक थेरपी जी आहे ती योगिक थेरपी असं म्हणते की जंतूंना पण तुमच्या शरीरामध्ये जगू द्या आणि तुम्ही सुद्धा जगा, म्हणजे ज्याला सिम्बायोसिस आपल्याला म्हणतात तशा प्रकारे. म्हणजे की तुम्ही हिंदीमध्ये आपण म्हणतो ना की खुद को कर इतना बुलंद की खुदा पूछे तुम्हारी रजा क्या आहे, त्याप्रमाणे ते जंतू जरी तुमच्या आजूबाजूला आहे, तुम्ही प्रत्येक आमचे जे गुरुजी आहेत त्या गुरुजींचे जे गुरुजी स्वामी कुवल्यानंदजी आहेत, ते स्वामी कुवल्यानंदजी म्हणायचे की तुम्ही योगाभ्यास केला तर तुमची शरीर इतकं बळकट होतं की तुमच्या आजूबाजूला कितीही जंतू जरी असले, कारण तुम्ही जंतूंना काही सगळ्यांना नेस्तनाबूत करू शकत नाही. म्हणजे ते उदाहरण द्यायचे की तुम्ही ज्यावेळी एखाद्या ट्रेकवरती जाता त्यावेळी ट्रेकवरती तुम्ही जर का चपला घालून नाही गेलात तर तुमचं पूर्ण ट्रेक जो आहे, तुमची जी पूर्ण सहल जी आहे ती काटे बाजूला वेचण्यामध्ये तुमची फुकट जाईल. पण तेच जर का तुम्ही चांगले मजबूत जर का 2 चपला घातल्यात तर तुम्हाला त्या काट्यांकडे बघायची गरज नाही. तसं तुमचं शरीर जर का योगाभ्यासाच्या परिणामांनी लोकल म्हणजे जो स्थानीय परिणाम आहे, सहपरिणाम आहे आणि केंद्रीय परिणामांनी इतकं बळकट जर का झालं तर तुम्हाला आजूबाजूच्या जे काही विकार आहेत किंवा ते जंतू आहेत किंवा जे काही ऑफेंडिंग फॅक्टर्स आहेत त्याच्याविषयी विचार करायचीही गरज नाही आहे. आणि हे बरेचदा सिद्ध झालेलं आहे प्रयोगशाळेमध्ये सुद्धा. योग हा रोगप्रतिबंधक आहे का रोगनिवारक आहे, तर दोन्ही गोष्टीमध्ये म्हणजे जे काही आपल्या आरोग्याच्या म्हणजे किंवा एखाद्या विकाराला आपण बळी पडल्यानंतर ज्या 3 फेजेस आहेत, एक म्हणजे त्या रोगाचा प्रतिबंधक म्हणजे सुरुवातीला रोग होण्यापूर्वीच प्रिव्हेन्शन, आपण नेहमी म्हणतो की प्रिव्हेन्शन इज द बेस्ट क्युअर, तर ते तुम्ही प्रिव्हेंटिव्ह म्हणून किंवा रोगप्रतिबंधक म्हणून योगाभ्यासाचा उपयोग हा अधिक होतो. आणि त्याच्यानंतर रोग होऊन गेल्यानंतर जी तिसरी जी स्टेज आहे त्या तिसऱ्या स्टेजमध्ये म्हणजे रिहॅबिलिटेशन, म्हणजे रोग्याला पुन्हा एकदा त्याचं जगणं पुन्हा नॉर्मल व्हावं, ही जी फेज आहे त्या काळामध्ये सुद्धा योग म्हणजे नॉर्मल्सीकडे त्याला नेणारा जो प्रवास आहे तो लवकर त्यामुळे योगाभ्यासामुळे होतो, सुकर होतो. परंतु जो मधला जो टप्पा आहे तो म्हणजे रोगापासून क्युरेटिव्ह म्हणजे जे रोग निवारण जे आहे त्या रोग निवारणाच्या बाबतीमध्ये योगाभ्यासाचे काही थोडेसे मी म्हणेन की त्याच्या काही मर्यादा आहेत की ह्याचं, आणि या मर्यादेचं कारण हे आहे की योगशास्त्र हे जे आहे ते आध्यात्मिक उन्नतीच्या दृष्टीने डेव्हलप झालेलं आहे. त्याचे जे निर्माण आहे ते आपल्याला आरोग्य देण्यासाठी निर्माण झालेलं नाही. त्यामुळे आरोग्य हे योगाचं बाय प्रोडक्ट आहे, मेन प्रोडक्ट नाही आहे. मेन प्रोडक्ट तर आध्यात्मिक उन्नती आहे. त्यामुळे हे बाय प्रोडक्ट असल्यामुळे
रोग निवारणाच्या बाबतीमध्ये म्हणजे एस्पेशली ज्याला आपण ॲक्यूट डिसीजेस म्हणजे स्फोटक आजार जे म्हणतो, त्या स्फोटक आजारामध्ये योगाभ्यास तितकासा आपल्याला उपयुक्त ठरत नाही, हेही आपल्याला मान्य करायला पाहिजे. परंतु जे क्रॉनिक डिसीजेस म्हणजे जे थोडेसे जीर्ण किंवा दीर्घकालीन जे विकार आहेत, त्या विकारांमध्ये मात्र योगाभ्यास अतिशय महत्त्वाचा ठरतो. ते त्याच्यामध्ये थोडंसं ज्याला आपण रोग निवारणसुद्धा म्हणतो किंवा नियंत्रण आपण म्हणू, थोडंसं रोग नियंत्रणासाठी सुद्धा आपल्याला योगाचा उपयोग अतिशय चांगल्या प्रकारे होऊ शकतो. शारीरिक आरोग्यासह मानसिक आरोग्य चांगलं राखणं तितकंच गरजेचं आहे आणि ते जर चांगलं राखायचं असेल तर त्यासाठी योगासनांचा आधार घेणं हे अधिक फायद्याचं ठरतं. 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस हा साजरा केला जातो. नियमित योगसाधना केल्यानं भावनांचं नियंत्रण राखता येतंच, पण त्याचबरोबर मानसिक ताणावर सुद्धा नियंत्रण राखणं सोपं होतं. त्यातून कार्यक्षमता सुद्धा वाढते. याविषयी आजच्या या विशेष कार्यक्रमात महेश सिनकर सर यांनी अतिशय उत्तमरित्या मार्गदर्शन केलं. त्यासाठी सर आपले मनापासून आभार. धन्यवाद. आजच्या या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सोहिता मराठे हिनं. सादरकर्त्या नेहा खरे यांच्यासह मी माधुरी रावराणे आपली अनुमती घेते. नमस्कार. श्रोतेहो, आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगमार्गाने भावनांचे नियंत्रण याविषयी महेश सिनकर यांची माधुरी रावराणे हिने घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.